नमस्कार. माझं नाव प्रवीण पाठक. मी के वाघ पॉलिटेक्निक नाशिकमध्ये 2004 पासून कार्यरत आहे. आमच्याकडे जे स्टाफ आहेत त्याच्यामधले 2 स्टाफ हे PhD होल्डर्स आणि त्यांचा 22 ते 25 वर्ष एक्सपिरियन्स आहे. त्याचसोबत बाकीचे जे बॅचलर किंवा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलेले बाकीचे फॅकल्टी सुद्धा आहेत आणि त्यांचा साधारण 10 ते 15 वर्ष एक्सपिरियन्स आहे. आमच्या डिपार्टमेंटला 6 लॅबोरेटरीज अवेलेबल आहेत, 3 स्मार्ट क्लासरूम अवेलेबल आहेत आणि स्टुडंटसाठी ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज रन करतो. त्यामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट्स, एक्सपर्ट्स लेक्चर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप, आंतरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे वर्कशॉप्स आणि त्यासोबत मोटिवेशन देतो की प्रोजेक्ट कॉम्पिटिशन किंवा पेपर प्रेझेंटेशन यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट करावं, जेणेकरून त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होती. आणि त्यातल्या ज्या मुलांना जॉब करायचा असेल तर ह्या स्किल डेव्हलपमेंट्स ॲक्टिव्हिटीजमुळे त्यांना साधारणपणे 3 ते 3.5 लाखाच्या पॅकेजपर्यंत सहज असे जॉब मिळतात. आत्ताच यावर्षी आमच्याकडे रिलायन्समध्ये, त्याचसोबत L&Tमध्ये, नंतर आवडा ग्रुप जी ग्रीन टेक्नॉलॉजी ओरिएंटेड कंपनी आहे त्यामध्ये, नंतर गर्डा केमिकल्समध्ये, अतुल इंडियामध्ये आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक्स इंडिया लिमिटेड या अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मुलांना सगळ्या जॉब लागलेल्या आहेत. साधारण 4 ते 5 वर्षांपासून आमच्याकडे 100% प्लेसमेंट होती आणि बाकीच्या मुलांना डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन सुद्धा मिळतात. तर स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज आणि इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन हे आमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत आणि सगळ्यात एक्सपिरियन्स फॅकल्टी हे आमच्या डिपार्टमेंटला असल्यामुळे मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हायला सुद्धा खूप मदत होते. तर ज्या मुलांना 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या कुठल्याही स्टाफला जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद.